ಬೆಳಗಾವಿಯ ಬಿಜೆಪಿ ಯುವ ಘಟಕದ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಧರ್ಮವೀರ ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಜನ್ಮ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನು ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಭಾವದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಯಿತು. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಯುವ ಘಟಕದ ವಿಕ್ರಮ್ ಸೋಜಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಛತ್ರಪತಿ ಧರ್ಮವೀರ ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಜನ್ಮ ದಿನವನ್ನು ಅತ್ಯಂತ ಶ್ರದ್ಧಾಭಕ್ತಿಯಿಂದ ಆಚರಿಸಲಾಯಿತು. ನಗರದ ಛತ್ರಪತಿ ಧರ್ಮವೀರ ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ವೃತ್ತದಲ್ಲಿರುವ ಶುಭಂ ತೀರ್ಥದಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಗೌರವ ನಮನಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಲಾಯಿತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಮಾಜಿ ಶಾಸಕ ಸಂಜಯ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು, ಇಂದು ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಜನ್ಮ. ಇಂದು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ದೀಪಾವಳಿಯ ಹಬ್ಬ. ಅನ್ಯ ಧರ್ಮೀಯರಿಗೆ ಹಲವಾರು ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಹಲವಾರು ದೇಶಗಳಿವೆ. ಆದರೆ ಹಿಂದೂಗಳಿಗೆ ಭಾರತ ಏಕಮೇವ ರಾಷ್ಟ್ರವಾಗಿದ್ದು, ದೇಶದಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಧರ್ಮವನ್ನು ಎಂದಿಗೂ ಜೀವಂತವಾಗಿಸಲು ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಮತ್ತು ಧರ್ಮವೀರ ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ತ್ಯಾಗ ಬಲಿದಾನಗಳೇ ಸಾಕ್ಷಿ. ಎಲ್ಲ ಹಿಂದೂ ಬಾಂಧವರು ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಜನ್ಮದಿನವಾದ ಮೇ 14 दीपावळीयंते तಮ್ಮ ಪ್ರತಿ ಮನೆಯಲ್ಲೂ आचरिಸಬೇಕೆಂದು ಕರೆ ನೀಡಿದರು. नमस्कार. आज 14 मे छत्रपती संभाजी राजेंचा जन्मदिन आणि हा दिवस आम्हा सगळ्या हिंदू बांधवांच्यासाठी दिवाळीचा सण आहे. जर राजे शिवाजी महाराज, राजे छत्रपती संभाजी राजे नसते तर आज आम्ही हिंदू म्हणून या मातीत जगलो नसतो. या संपूर्ण जगामध्ये इतर धर्मियांच्यासाठी अनेक देश आहेत, पण हिंदूंच्यासाठी एकमात्र देश आहे तो भारत देश. आणि या भारतामध्ये जर हिंदू धर्म कुणी जीवन ठेवला असेल तर तो राजे शिवछत्रपती आणि संभाजी राजेंनी. त्या संभाजी राजेंना अभिवादन करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. छत्रपती संभाजी राजेंचा इतिहास वाचत असताना आम्हाला हिंदू म्हणून जन्मल्याचा, हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार दिलेल्या छत्रपती संभाजी राजेंचा इतिहास आम्हाला आदर्श आणि प्रेरणादायी ठरतो. म्हणून मी सगळ्या हिंदू बांधवांना फार मोठं भाषण न करता इतकंच सांगेन, 14 मेला आपण सगळ्यांनी हा दिवस दिवाळीचा सण म्हणून साजरा करावा. घरोघरी छत्रपती संभाजी महाराजांचे फोटो लावून त्याच्या समोर दिवा लावून पूजन करावं. छत्रपती संभाजी राजे, छत्रपती शिवाजी राजे आमचं दैवत आहे. ते पुतळे म्हणून नव्हे तर मूर्ती म्हणून आमच्या हृदयात स्थानापन्न व्हावे, ती भावना मनामध्ये ठेवून आम्ही सगळ्यांनी त्यांच्या जन्मदिनाचा आनंद घेत असताना आम्ही हिंदू म्हणून या मातीत जगतोय त्याची आठवण सुद्धा ठेवावी लागेल. आणि छत्रपती संभाजी राजे असतील, शिवाजी राजे असतील, त्यांचा इतिहास खूप मोठा आहे. मी या टीव्हीच्या माध्यमातून बोलत राहिलो तर ते शक्य नाही. मी इतकंच सांगेन, हिंदू म्हणून जगतोय ते राजे शिवछत्रपती आणि संभाजी राजेंच्यामुळे. त्यामुळे 14 मे हा दिवस आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवावा आणि संभाजी राजेंच्या या चरणी येऊन आपली मानवंदना द्यावी ही भावना ठेवून आम्ही आज इथं अनेक कार्यकर्ते जमा झालेलो आहोत. खास करून विक्रम सोनजी, भारतीय जनता पार्टी युवा बेळगाव मंडळचे भारतीय जनता पार्टीचे एक तरुण कार्यकर्ता यामध्ये पुढाकार घेऊन हा कार्यक्रम साजरा करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या पाठीशी राहून प्रत्येक वर्षी येण्याचा संकल्प आम्ही आज इथं घेतोय. प्रत्येक वर्षी 14 मेला इथं येऊन संभाजी राजेंना अभिवादन द्यायचं आहे. संभाजी राजे नसते तर आम्हाला कळालं नसतं हिंदू म्हणजे काय, हिंदू धर्म म्हणजे काय. 100-200 रुपयासाठी लाईन लावून लाचार झालेल्या हिंदूंच्यासाठी ही मूर्ती प्रेरणा ठरू शकते, ताकद ठरू शकते आणि हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार देऊ शकते. त्यांच्यासाठी संभाजीराजे, आमच्यासाठी संभाजीराजे, सगळ्या भारतीयांच्यासाठी संभाजीराजे एक दीप ज्योत आहे आणि ती ज्योत आमच्या मनामध्ये सतत तेवत राहू दे. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶಿವಶಂಭು ಭಕ್ತರು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದರು. ನಾಜಿಂ ಬೆಟ್ಗೇರಿ, ಕೆಎಂಎಂ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವಿ. 100 years, 100 days, 100% off on making charges. Bhima Legacy Fest 100 days offer. Get up to 100% off on making charges on gold, silver and diamond. And get a free 24-carat gold bar on every ₹1 lakh diamond value. Available at all Bhima showrooms. TNC apply.